प्रकाश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विकास आघाडीचा विजय हो। गटगण आणि या तालुक्याच्या निवडीसाठी या ठिकाणी आपण सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहात, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। तसंच या मीटिंग साठी या ठिकाणी आमचे नेते खासदार लंके साहेब, तनपुरे साहेब, गाडे सर, संपतभाऊ मस्के, गुंडा साहेब, बाबा सर्वच आपण सर्व सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो, कोण कहता आहे बघा बरं का, 9 वर्षापूर्वीचा माझा प्रवास आहे। मी 9 वर्षापूर्वी त्या जे काही जिल्हा परिषद होते त्यांचा मी प्रचार करत होतो। आज माझ्या घंटेला 9 वर्ष आले, माझी मुली वारली। 9 वर्ष तो दिवस, आजचा हा दिवस, हा संघर्ष सुरू आहे। 9 वर्ष झाले मी कुठल्याही पदावर नाही, मी कुठल्याही सवयी म्हणजे ना तर ग्रामपंचायत सदस्य आहे ना सरपंच आहे, बरोबर आहे। तरी पण मी माझ्या 9 वर्षापासून जो कोणी माझ्याकडे व्यक्ती येतो त्याला न्याय देण्यासाठी मी आतापर्यंत वेळ प्रसंगी केसेस अंगावर घेतलेले। मी जरी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलो तरी मी खासदारकीला सुद्धा लंके साहेबांनी पाहिलं असेल, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही ठिकाणी लढत होतो। ज्यावेळेस मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं ना, त्यावेळेस सगळ्यांनी मला घर घातली, तुम्ही उमेदवार पाहिजे। पण त्यावेळेस पण सांगितलं होतं की मला जर जमलं तर मला जिल्हा परिषद पंचायत समिती घ्यायला पाहिजे, त्यामुळे मी नाही म्हणलो। पण मार्केट कमिटीला ज्यावेळेस रस्त्यावरती संघर्ष झाला त्यावेळेस प्रत्येक उमेदवाराच्या पुढे एक पाऊल उभा होतो मी, तुम्ही सर्वांनी पाहिलंय। मायबाप जनता पक्ष गडतट हा जो काही निर्णय गाडे सर, लंके साहेब, तनपुरे साहेब, मस्के सर, आबा, गुंडा बाबा हे काही घेतील तो मला मान्य असेल, कारण की मला पक्षाशी नाही, मला माणसांची माझी नाजून ठेवायची आणि मला सर्वसामान्यांच्या बंड करायचे, सर्वसामान्यांच्या बंडासाठी लढत राहायचंय। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।